करतील जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी। तर दुसऱ्या बाजूला K11 नाला सोपाऱ्याचा हा संघ प्रयत्नशील असेल की लवकरात लवकर धावसंख्येवर थांबा लावून या मॅचचा रिझल्ट आपल्याकडे आणण्याचा। खरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठी नाव आहेत, टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत। स्वागत करूया त्यांचं सर्वांचं। जे प्रेक्षक आता जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी तुम्ही बघतायत MCCचं हे 6वं वर्ष। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच प्लीज। दैदीप जरा प्लीज न्या। तर हे 6वं वर्ष या एकूण स्पर्धेचं 4था दिवस आहे, अंतिम दिवस आहे। 1 लाख रुपयाची ही स्पर्धा आणि आपण पारितोषिक बघतोय, आकर्षक पारितोषिक आहेत। अनेक मान्यवर, अनेक मातब्बर संघ, अनेक जबरदस्त खेळाडू यांनी भरलेली ही स्पर्धा। आमच्या सगळ्या प्राऊड स्पॉन्सरचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। DBN लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित होत असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइक एंडला जय शेजवळ, नॉन स्ट्राइक एंडला दीप्तेन राठोड। गोलंदाजी मार्कवर कोण असेल नो डाऊट प्रथमेश ठाकरे आय थिंक स्टार्ट देणार आहे। पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहूया कशा पद्धतीने खेळ होणार आहे। पंचाच्या भूमिकेत JP सर आणि दुसऱ्या बाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील खालिद सर, नाही गंभीर सर आहेत आणि खालिद सर आहेत। जय शेजवळ मॅन फ्रॉम ब्राय स्टार खेळाडू। भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये जयेश कडून। तर दुसऱ्या बाजूला दीप्तेन राठोड या देखील खेळाडूकडे नजरा असतील। मात्र आव्हान सोपं नाहीये, मात्र सोपं असेल तेच का स्वीकारायचं। अवघड स्थितीतून मार्ग काढणं हेच खऱ्या खेळाडूचं लक्षण असतं आणि तो खरा खेळ पाहायला मिळेल का अपेक्षा करूया। पाहूया काय घडतंय। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। चला मॅच ऑन करूया प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, वेळ नाही आमच्याकडे। 2 वाजलेत, वेळेअभावी 3-3 षटकांचे सामने आम्हाला खेळावे लागतात। याचं कारण 10 वाजता चेंडू पडत नाहीये, खेळाडू उठत नाहीयेत। आजकाल दिवस रात्र स्पर्धा सुरू आहेत, आम्ही समजू शकतो। मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळा तुम्ही तुमचा एकूणच प्रवेश निश्चित करता त्यावेळा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तिकडे आम्हाला योग्य वेळेवर जायचं आहे किंवा वेळेच्या आधी यायचं आहे। चला मॅच ऑन होते। प्रथमेश ठाकरे ब्रँड ऑफ वॉरेट, पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय, रिस्पेक्ट दिलाय, वेल प्लेड। एक धाव इथेही पूर्ण होताना दिसते। जय शेजवळ स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि टीमचं देखील अकाउंट ओपन करतोय। रंजना ताळेकर मॅडम नगरसेविका आपल्या 19 या प्रभागातील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिल्या दिवशी त्यांचं आगमन झालं होतं, उद्घाटन सोहळा देखील त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला होता। वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे आणि आजच्या दिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। प्रत्येक बॉलवर आपण बघतोय टीम मीटिंग होताना दिसते। डावा उजवा कॉम्बिनेशन आहे इथे, जर विचार केला तर निश्चितच दीप्तेन राठोड याच्यासाठी एक वेगळा प्लॅन असेल। प्रथमेश ठाकरे धूर्त गोलंदाज आहे, ISPL मध्ये काय गोलंदाजी केली, खास करून त्याचे ते स्विंग बॉल ओव्हर लक्षात राहिलेत। अफलातून चेंडू, वेगवान चेंडू होता, अगदी काही पावलांचा स्टार्ट आहे प्रथमेशचा, मात्र व्हेरिएशन हा त्याचा स्थायी भाव। मात्र ISPL मध्ये सगळ्यात गाजलं प्रथमेशचे 17 झेल, काय कॅचेस पकडले होते। फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय चेंडू, इफेक्टिव्ह शॉट नाहीये, मात्र धाव एकच मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण, इम्पॅक्ट दाखवावा लागेल। 4 ओव्हरची मॅच आहे, वेळ जास्त नाहीये, कमी वेळेमध्ये मोठा इम्पॅक्ट, बिग बँग थेअरी दाखवावी लागेल या मॅच मध्ये टीम जेम्स बॉन्डला। ओपन अपचं क्रिकेट आणि ओपनचे हे अफलातून खेळाडू। स्लो डिलिव्हरी आहे, लांब टाकलाय, अगदी लांब टाकलाय। व्हॉट अ बॉल बाय प्रथमेश ठाकरे, अक्षरशः झाडू मारायला लावलंय। हा चेंडू पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया, अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, तिथे टप्पा पडल्यानंतर अगदी वळालेला हा चेंडू। दॅट्स प्रथमेश ठाकरे फॉर यू, आत वळालाय, ऑफ ब्रेक डिलिव्हरी, सुपर बॉलिंग। यावेळेला मात्र जागा शोधली आहे, अगदी गिरकी घेणारा चेंडू फायनलीला टर्न केलाय, अगदी उत्तम ज्वेलर चौकारासाठी 4 धावा।
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात हा पहिला फटका येतोय जो प्रॉमिसिंग वाटलाय. थोडंसं बॅलन्स ऑफ झाला होता, मात्र आपण बघतोय डाऊन द लेग जाणारा चेंडू होता. शेवटच्या क्षणी हाताची उंजळ अतिशय चांगल्या पद्धतीने केली, एक हात सोडला आणि तिथे थोड्याशा डिफिकल्टीज होत्या क्षेत्ररक्षकाला, मात्र चेंडू सीमा पार केलाय. जय शेजवळच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या 6. नेक्स्ट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. अगोदरच मन बनवलं होतं की मी या गोष्टीसाठी प्रयत्न करेल म्हणून अपील तिथे केलंय, मात्र पंच गंभीर अगदी खंबीर आहेत. वेल बोल्ड प्रथमेश ठाकरे. आपल्या एकूणच लौकिकाला साजेशी कामगिरी. काय खेळाडू आहे. मीरा भाईंदर बिग बॅश पहिलं एडिशन काय गाजवलं होतं या एकूणच खेळाडूनं. मॅन ऑफ द सिरीज आयकॉन खेळाडू म्हणून ठरला होता. भरपूर पारितोषिकं कमावली होती आणि बऱ्याच स्पर्धा गाजवत असतो, नो डाऊट. ही जोडगोळी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश ठाकरे आणि एका बाजूला सुमित ढेकळे. मला आय थिंक ते भाऊच वाटतात. त्यांची आई जरी वेगळी असली तरी देखील अगदी ती भावकी काही संपणार नाहीये. मात्र जेव्हापासून प्रथमेश आणि सुमित ही जोडी जमले ना, तेव्हापासून क्रिकेटला एक वेगळा आयाम मिळालाय. या दोघांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर असो, भारतभर असो, जिथे जाईल तिथे ही जोडी दिसते. कारण सध्या वसई विरारचाच एक भाग झालाय, तो म्हणजे प्रथमेश ठाकरे. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे पंकज पाडेल, म्हणजेच पालन. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार. कोण विसरणार. टेम्बोडे एक्सप्रेस म्हणून देखील त्यांचं नामकरण आहे आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट. त्यांची पर्सनॅलिटी जर बघितली तर निश्चितच एक पोलीस दलात कार्यरत असतील किंवा काय अशी पर्सनॅलिटी वाटते. मात्र इथे आईज ऑन दीप्तेन राठोड. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. लाईन कट झाले काय? यस झाले. वाईटचा इशारा, अवांतर धाव. लक्षात घ्या, शफल वाईड नंतर ती दुसरी रिटर्न क्रीज नाही आहे, एकच लाईन आहे. त्यामुळे जास्त निश्चितच शंका घेऊ नका. पंचांकडे योग्य मार्गदर्शन करून घ्या. वाईट बॉल येतोय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्येकडे लक्ष करूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. 4 षटकात तुम्हाला 50च्या पलीकडे जावंच लागेल. ती नीड आहे या मैदानाची. समोरचा संघ किती मोठा, त्यांच्यामध्ये असल्याने खेळाडू किती मोठे, याचा विचार करण्यापेक्षा या विकेटवर मी धावा कशा कमावणार. ओ यावेळेला एक्झॅक्टली घडलंय काय. लॉंग लेगला फटका खेळायचा होता, मात्र अगदी बॅटच्या मागच्या बाजूला चेंडू लागून आपण बघतोय चेंडू आलाय तो म्हणजे थर्ड मॅन रिझन मध्ये. एकच धाव मिळते. थोडेसे निष्प्रभ ठरले तिथे, ते म्हणजे दीप्तेन राठोड. धावसंख्या 8. एकही गडी बाद नाहीये. धावा खोऱ्याने येत नाहीये, त्यामुळे विकेट फॅक्टरला देखील महत्व नाहीये. एकूणच K11 नालासोपाऱ्याच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर, कारण ऑन साईडला क्षेत्ररक्षक पॅक आहे अगदी आपण बघतोय. मात्र या घडीला आपण बघतोय 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानुसार विचार विनिमय सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज पंकज पाडेल. शॉर्ट बॉल आहे, लॉफ्ट करायचा विचार, चेंडू हवेत आणि यष्टिरक्षकाकडे झेल. उशिरा खेळले, अगदी उशिरा खेळले, मात्र वेगवान डिलिव्हरी होती. त्या पेसने बीट केलंय. जय शेजवळला पहिली विकेट जेम्स बॉन्डची. विकेट डाऊन. मोठा झटका आहे. एक अतिशय जबरदस्त बॅटर आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये जी प्रगती या मुलाने केली ती अविस्मरणीय आहे. मात्र कुठेतरी या स्तरावर खेळताना अजून चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र ती करताना इथे फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर समर्थ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अजून एक चांगला खेळाडू. गरज आहे धावांची, ती पूर्तता कधी होणार. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. K11 नालासोपारा. आजकालचं क्रिकेट म्हणजे काय तर फ्रँचायझीचं क्रिकेट. बऱ्याच प्रीमियर लीग, बऱ्याच अशा स्पर्धा, ग्रामीण जरी स्पर्धा असल्या तरी देखील आयकॉन म्हणून बरेचसे खेळाडू ट्रॅव्हल करत असतात. आणि सध्या चर्चा आहे ती म्हणजे कोण गावात सुरू असलेल्या ग्रामीण धमाका बिग बॅशची. आणि वसई विरारसाठी निश्चितच मोठी गोष्ट म्हणजे 2 संघ क्वालिफाय ठरलेत.
सेमीफायनलसाठी. यावेळेला हा चेंडू लेफ्ट केलाय, वाईट बॉल आहे. लाईन पुन्हा एकदा आपली चेंज करावी लागणार आहे. तुम्ही शफल करता नो डाऊट, मात्र एक जो दायरा आहे, एक जी कक्षा आहे, त्या कक्षेत राहूनच तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. हे सातत्याने आम्ही सांगतोय. मात्र ॲज अ क्रिकेटपटू म्हणून निश्चितच तुम्हाला देखील ते नॉलेज आहे नो डाऊट, कारण एवढं क्रिकेट तुमच्या माध्यमातून सध्या खेळलं जात आहे. मी म्हणतो ना, फ्रँचायझी क्रिकेट असो किंवा ग्रामीण असो, सगळीकडे भ्रमण होत आहे. इथे मात्र अगदी हा ड्राईव्ह हातामध्ये विसावलाय. ऑफ ड्राईव्ह चांगला होता, एलिव्हेट नाही करू शकले आणि मिड ऑफला हा सोपा झेल देऊन समर्थ परतलाय. विकेट आली आहे. समर्थ परतलाय. एकसर गावातीला खेळाडू मात्र जास्त काही करू शकलेला नाहीये. इथे विकेट आलाय. कुणाल तडियल आलाय, नवीन बॅटर. विकेट्स येत चालले, धावा होत नाहीयेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या मॅचची. धावसंख्या थांबले ती म्हणजे 9 वर, गडी बाद 2. पहिल्या षटकात प्रथमेश ठाकरेची अफलातून कामगिरी, पॉवर प्लेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि नो डाऊट सध्या मागच्या अगदी जर 7-8 वर्षांचा जर विचार केला तर हे नाव गाजतंय. भरपूर मोठे नाव होत चाललंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्याच्या विरुद्ध आक्रमण नाही झालं. व्हेरिएशन दाखवलं, ऑफ ब्रेक दाखवले, बाहेर येणारे कट करणारे चेंडू दाखवले, वर पिच करणारे चेंडू दाखवले, सगळंच काही करतोय. मात्र इथे पंकज पाटील पालन आपल्या गोलंदाजीने अगदी समोरच्या बॅटरला बॅकफुटला नेतोय. नाव कुणाल तडियल ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल आहे, ऑन साईडला चेंडू चांगल्या पद्धतीने टर्न केलाय, मात्र अजून जोराने मारायला पाहिजे होता असं मला मनोमन वाटतंय. एकच जाव इथे मिळतीये. ओपनचं क्रिकेट आहे, त्यामुळे आमने सामने निश्चितच झाले असतील. मात्र कुठेतरी एक प्रेशर असतो मनामध्ये की समोरचा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्यावर खेळताना 1 स्टेप अहेड तुम्हाला राहावं लागेल. यावेळेला ऑन साईडला फटका प्रॉमिसिंग नाही आहे, गॅपमध्ये जरूर आहे. इथे 2 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथे चांगला बॅकअप जरूर आहे. प्रथमेशने अगोदर उचलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिथे अजून एक क्षेत्ररक्षक आलेत. इथे 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या जर बघितली तर 12 वर जाऊन पोहोचल्या. चांगलं कॅमेरा वर्क पुन्हा एकदा पाहायला मिळतंय डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून. डीबीएन धनुबाबू नारंगी डबल बेनिफिट नेटवर्क असे आपण म्हणूया. या वेळेला चेंडू आपडलाय, अगदी खेळायचा होता वरून, मात्र एक्झॅक्टली आपण बघतोय एज लागले किंवा काय. यस एज होती तिथे, मात्र हा झेल काही होऊ शकला नाही. या आवाक्या बाहेर होता, अगदी यष्टिरक्षकाच्या सुद्धा आवाक्या बाहेर होता. अगदी 1 फॉर ओव्हर ही जी डिमांड होती ती पूर्ण करताना पालन आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलेल्या 2 धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 13. त्यामुळे संघ जेम्स बॉन्ड भरपूर मागे आहे. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय पुन्हा एकदा, प्लीज विनंती करतोय. नेक्स्ट मॅच साईश 11 अर्नाला आणि दीप साई स्पोर्ट्स हे 2 संघ इथे उपस्थित आहे का? टीम कॅप्टन चला या टॉस साठी. 4 ओव्हर नंतर आपण टॉस क्लिअर करणार आहोत. दीप साई स्पोर्ट्स वर्सेस साईश 11 अर्नाला. टीम कॅप्टन या लवकर. K11 नाला सोपारा संघ आपण बघतोय. चेतन पाडेल, पंकज पाडेल, राकेश प्रभू. मात्र राकेश प्रभू येस त्यांच्या पाठीमागे आय थिंक आहेत, कारण सध्या जर बघितलं उन्हाचा एवढा तडाखा आहे की त्यांनी ऑन आहे, त्यांचा तर स्कार्फ ऑन आहे नो डाऊट. वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर ऑफ लेदर बॉल क्रिकेट. मात्र टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे त्याचा तडाखा अगदी 17-18 वर्षापासून सुरू आहे. व्हाईट बॉल येतोय इकडे. मला आजही आठवते 2013 साल नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान मीरा भाईंदरचं, आणि काय बॅटिंग दाखवली होती राकेश प्रभूना. सुमित डेगडे, प्रथमेश ठाकरे, राहुल पाटील, अक्षय कासार. यावेळेला अनप्लेएबल डिलिव्हरी
काय बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. राहुलला तुम्ही पाहू शकता, वेगवान वेगवान गोलंदाजी होते, वाऱ्यावर स्वार होणारी गोलंदाजी. कारण हवेचं प्रमाण जर बघितलं तर अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे होत आहे आणि तुम्हाला बरोबर ऑपोजिट लेवलला बॅटिंग करायची आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय गॅपमध्ये, इथे धावा मिळतील. अगदी पाहूया, पंचांचा इशारा आलाय. वन बाउंड चौकार म्हणजेच उत्तम ज्वेलर चौकार. 4 धावा. बऱ्याच काळानंतर आलेला हा चांगला फटका मी म्हणेन, कारण धावा बनत नव्हत्या आणि हा चौकार आलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 50चं लक्ष मनामध्ये होतं, मात्र कुठेतरी उशीर होत चाललाय. अगदी रस्त्यावर जाऊन हा चेंडू आमच्या कार्यकर्त्यांनी आणलाय, त्यांचं मनापासून कौतुक. मित्रा, जेवला नसतील तर जेवून घे, ही साथ फक्त आमच्या कार्यकर्त्यांना आहे. राहुल वर्तक, थँक्यू व्हेरी मच, चांगले कामगिरी. हे सगळे आमचे पडद्यामागचे हिरो आहेत, अगदी पडद्यामागचे हिरो. राहुल वर्तक सध्या दिसत नाही अशी देखील माहिती मिळते. साज, वेल डन साज, यू ब्युटी. वेगवान चेंडू, हा फटका पहा, 6 मजली झेल कोण घेणार. व्हॉट अ कॅच. गोलंदाज राहुल पाटील स्वतः येतोय, जबरदस्त कॅच टिपलाय त्यानं स्वतःच्याच गोलंदाजीवर. दीप्तेंद्र राठोडची खेळी संपुष्टात. अजून एक विकेट. जेम्स बॉन्ड टीम बॅकफूटवर. धावा येत नाहीत, विकेट चालले. दीप्तेन परतला. यश जाधव आता मैदानाच्या आतमध्ये. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला, आहे मनान साधा अशी दादाची यादा. जेम्स बॉन्ड 11 संघ 18 वर 3 आहे. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. नवीन बॅटर यश जाधव, चांगले क्रिकेटर आहेत, मात्र सध्या संघ ज्या गर्तेत सापडलाय त्या गर्तेतून बाहेर काढावा लागेल. यश जाधव तो कारनामा करणार का. राहुलचं आक्रमण, हा चेंडू डाऊन द लेग आहे का. यस, थोडासा शोल्डरचा वापर जास्त झालाय. व्हाईट बॉल, अवांतर धाव. अशा पद्धतीचे चेंडू बऱ्याचदा क्रिकेटर्स करताना दिसतात, थोडासा जास्त शोल्डरचा वापर. मात्र तो अशा वेळेला करायला पाहिजे ज्या वेळेला निश्चितच तुम्ही वरचढात. यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी, गॅप मध्ये खेळलेत, मिळणार आहे तिथे धावा. यश जाधव गेल्या गेल्या चौकार ठोकतोय. उत्तम ज्वेलर चौकार. ची स्पर्धा आहे आणि मगाशी मला माहिती मिळाली, नो डाऊट प्रथमेश ठाकरे अगदी पहिल्या एडिशन पासून या एकूणच स्पर्धेत सक्रिय असतो. थँक्यू. लांबून खेळायचा होता, लांबून खेळायचा होता. हलकीची एज आणि यशांच्या पाठीमागे राकेश प्रभूचा झेल. विकेट आली आहे. राहुलला पुन्हा एकदा विकेट मिळाली आहे. वेल बोल्ड. एक चौकार ठोकलाय, त्यानंतर परतला यश जाधव. अजून एक मोठा धक्का टीम जेम्स बॉन्ड 11 ला. चला नवीन बॅटर लवकर उतरा प्लीज. अगदी हा चेंडू बघितला, टप्पा पडल्यानंतर काय कट झालाय. वेल बोल्ड राहुल, जबरदस्त गोलंदाजी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे काय पाहिजे तर 2 गोष्टी, गतीमध्ये व्हेरिएशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फिंगर रोल करता आले पाहिजे. जर या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर निश्चितच तुम्ही बॅटरला अडकवू शकता, बॅटरला बाद करू शकता. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. मोहित, मात्र हे षटक अजून एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे एकूणच 7 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या 7 चेंडूमध्ये टीम जेम्स बॉन्डला विचार करायचा झाला तर 20 धावा बनवावे लागतील, तर एक समाधानकारक धावसंख्या होऊ शकेल. कारण जी बॅटिंग लाईनअप सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करते ना, किती नावं घेऊ.
आता सध्या मला प्रश्न पडलाय की ओपनिंग करणार कोण. सुमित डेकळे, राकेश प्रभू, प्रथमेश ठाकरे, भरपूर ऑप्शन आहेत. नेक्स्ट बॉल राहुल, वेगवान चेंडू, अजून एक विकेट. सुपर बॉलिंग, ऑन द खेळायचा होता मात्र एज लागले आणि पुन्हा एकदा राकेश प्रभूच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू. वेल बोल्ड, काय बॉलिंग केलंय, काय गती दाखवलंय. डीबीएन लाईव्ह कडे गती पाहूया. पहिला चेंडू 135, दुसरा चेंडू 124, तिसरा चेंडू 131, चौथा चेंडू 135, पाचवा चेंडू 140 आणि हाही चेंडू 141. काय स्पीडोमीटर आहे. वेल बोल्ड राहुल. अरे मॅच कुठे गरम आहे एवढ्या, कुठे स्पीड काढले. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. तनिष होते नवीन बॅटर नॉट सेकंडला. लास्ट ओव्हर राकेश प्रभू, द बिग मॅन. आदित्य आहेत नवीन बॅटर, सॉरी आदित्य आहेत. फुल टच बॉल आहे, काय टर्न केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. ओ हो, काय घडलंय. जबरदस्त कामगिरी, झेल टिपला होता मात्र बॅलन्स नाही. कॅप्टन आहे टीमचा K11 नाला सोपारा. चेतन होते तिकडे. अफलातून एफर्ट, जवळ जवळ 5 धावा अडवलेत. गुड फिल्डिंग, मात्र तरी देखील सुमित नाराज आहे. हा झेल व्हायला पाहिजे होता. अपेक्षा असतात. यावेळेला खडे खडे स्ट्रोक कंप्लीट केलाय आदित्य मार्फत. एकच धाव मिळणार आहे. राकेश प्रभू एक्सपिरियन्स खेळाडू, तारापूर संघाकडून भरपूर क्रिकेट खेळलाय. लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळलाय. ताई पॅकर्स असो, भरपूर क्रिकेट. पालघर जिल्ह्याचं शान. ओ यावेळेला पुन्हा एकदा नाही, स्ट्रोक चांगला नाहीये. कुणाल तडियाल शोधात आहे. लवकर गेले होते मात्र हा चेंडूचा पेस कट केला होता. इथे आपण पेस पाहूया, फक्त 86 किलोमीटर पर वेगाने. वेल बोल्ड राकेश प्रभू, काय व्हेरिएशन आहे. अगदी इझी लँड केला होता चेंडू राकेश प्रभूनं. पुन्हा एकदा स्विच हिट, फटका एक्झिक्यूट झालाय मात्र जास्त धावा नाही मिळणार. थ्रो अप्रतिम आहे. यशाच्या पाठीमागे प्रथमेश ठाकरे. एकच धाव. नो बॉल आहे, नो बॉल घोषित केला पंचांनी. येस नाही, अच्छा ते दाखवताय का तुम्ही सर. आम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय सर. जागेवर येऊन द्या दिस. थँक्यू. एकच धाव. येणार का मोठा फटका. सध्या प्रतीक्षा जेम्स बॉन्डला त्याच गोष्टीची आहे. शॉर्ट बॉल आहे, अगोदरच खेळून काढलाय. चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉल. राकेश प्रभू विचार करतोय एक्झॅक्टली कुठली लाईन मी पकडायची. आता पंच स्थिर आहेत, भरपूर एक्सपिरियन्स अंपायर. खालिद सर यांना तुम्ही पाहू शकता. भरपूर डिमांड असलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल आहे, इथे चांगला फटका. गॅप मध्ये मात्र तो नाहीये. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. अफलातून झेल हा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डीप मिड विकेटला मात्र काय क्षेत्ररक्षण. अगदी 9 ते 12 पावलं आपण बघतोय पुढे आले. त्यानंतर अगदी वाकलेत आणि चेंडूवर नजर शेवटपर्यंत. फलंदाज बाद. नवीन बॅटर नागेश. आणि नागेश 11चा असा संघ आहे, लक्षात घ्या. जेम्स बॉन्ड नागेश 11 आणि तो स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये. काय फॅन फॉलोविंग आहे. प्रथमेशी अगदी बघत राहिलाय. सध्या सोशल मीडिया भरपूर ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे निश्चितच हात मिळवणी केली जाते.
आय एम द बेस्ट. मात्र चेंडू शिल्लक आहे एकूणच या इनिंग मधील एक. धावसंख्या 27 झाले. ते 33 पर्यंत जाणार का? येणार का षटकार? राकेश प्रभूवर आता दडपण असेल. लागला असता तर गेला असता. मात्र हा चेंडू जास्त आवाक्याच्या बाहेर होता. राकेशने हा शॉर्ट बॉल हाताळलाय त्यामुळे डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या 27 वर थांबते. 24 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष असणार आहे. चला नेक्स्ट मॅच. मी पुन्हा एकदा कॉल देतोय. साईश 11 अर्नाळा टीम कॅप्टन आलात का? आणि त्यानंतर दीप साई स्पोर्ट्स टीम कॅप्टन. माझा आवाज जात नाही वाटतं मैदानाच्या आतमध्ये. येस आगाशी महिला क्रिकेट संघ आय थिंक इथे उपस्थित झालाय. त्यांचं सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. या प्लीज मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. आगाशीचा महिलांचा क्रिकेट संघ या मंचावर आपलं स्वागत आहे. ही आपली स्पर्धा आहे MCC ची. त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुख्य मंचावर आपण बघतायत थाळेकर मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचेही आशीर्वाद लाभलेत या स्पर्धेला. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगला वेळ तुम्ही आमच्यामध्ये प्रतीत करताय. थँक्यू. मोठं लक्ष नाही आहे. अगदी आपण बघतोय 28 धावा विजयासाठी आहेत. लगेच त्याचं चेस डाऊन सुरू होणार आहे. मात्र नागेश 11 जेम्स बॉन्ड हा संघ जास्त मोठी धावसंख्या नाही बनवू शकला. याचं कारण गोलंदाजी अफलातून होती K11 नालासोपारा टीमची. प्रथमेश ठाकरे असो, त्यानंतर राकेश प्रभू असो, पंकज पालन असो नाही आणि राहुल पाटील असो, काय बॉलिंग केलंय. आणि म्हणूनच ही धावसंख्या आपण बघतोय फक्त आणि फक्त 27 वर थांबले. चला लगेच वळतोय नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. महत्वपूर्ण मॅच असेल. साईश 11 अर्नाळा वर्सेस दीप साई स्पोर्ट्स. टीम कॅप्टन आलेत का? एकच कॅप्टन मला आतापर्यंत दिसतोय. दीप साई काय? ओके. साईश 11 अर्नाळा टीम कॅप्टन कुठे आहात तुम्ही? आय थिंक येत आहेत. चला रंजना तळेकर मॅडमना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण पुढील मॅचची नाणेफेक करूया. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच टीम कॅप्टन. जरा या लवकर प्लीज. थँक्यू. दीप साई स्पोर्ट्स. तर दुसऱ्या बाजूला अर्नाळा. हे बघा MCC आणि राईट क्लिक हा कॉल द्यायचा आहे. मॅडमला विनंती करतोय कॉइन फ्लिप करायचं आहे. येस अर्नाळा संघ कॉल देतोय. फ्लिप करा मॅडम. MCC इज द कॉल आहे. मात्र पुन्हा करूया आपण प्लीज, कारण मॅडम पुढे उडवा. ठीक आहे. पुन्हा एकदा MCC आज कॉल आहे. मात्र राईट क्लिक वन्स अगेन राईट क्लिक म्हणजे एकूणच दीपसाई संघांना नाणेफेक जिंकले. आपण दोन्ही संघांना खास हे गिफ्ट हॅम्पर देऊया. याचा वापर निश्चितच करा कारण सध्या उन्ह भरपूर आहेत. आणि खास हे वेलकम किट आम्ही तुम्हाला देतोय. आनंद होतो या गोष्टीचा आम्हाला. वेलकम दोन्ही कॅप्टनचा. तर नाणेफेक जिंकले दीपसाई संघांना. आपला निर्णय काय असेल? 4 ओव्हरची मॅच असेल. आमचा निर्णय फिल्डिंग करायचा आहे. आम्ही फिल्डिंग करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. तयारी करा कारण ही मॅच लगेच संपणार आहे. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघ चांगला क्रिकेट दाखवतील. थँक्यू मॅडम. आपण प्लीज असं नसतं बा. तर नेक्स्ट मॅच मित्रांनो रेडी झालाय. दीप साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलंय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही पाहत राहा ही स्पर्धा MCC ची 6व्या वर्षातली स्पर्धा. अप्रतिम स्पर्धा. आणि स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह. आवाज ऐकूया आता पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे यांचा. OTU प्रमोद. थँक्यू व्हेरी मच. संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये आजच्या सलग 4थ्या दिवसामध्ये. मनपूर्वक धन्यवाद. व्हॉइस ऑफ राई. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात सामना क्रमांक सध्या आपण पाहताय सेकंड हाफ अर्थातच चौथा. पहिलाच बॉलवर
दणदणीत सुरुवात होताना बाहुबलीच्या अंदाजाने मात्र सरळ बॉलला फेकून दिलंय, पूल केलंय आणि पूलचा हा फटका डिलाइट फुल पाहायला मिळतो. आउट ऑफ द पार्क. सुमित ढेकळेच्या बॅट मधून युरो पॉवर षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जबरदस्त यावेळेला काय फटका खेळला होता. क्लास टायमिंग होतं. आपल्या क्रीजचा वापर करत असताना अतिशय सुंदर बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. पहिल्याच बॉलवर षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला K11 नाला सुपारा 6 यावेळेला वन हँडने जरूर खेळले गेले. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. वन बाउन्स ओव्हर द रोप. उत्तम ज्वेलर्स 4 रन. चौकार. दोन बॉलवर जबरदस्त सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग यासाठीच ओळखला जातो सुमित ढेकळे. बाहुबली. पुन्हा एकदा मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी नागेश धावतायत आणि बॉलचा पाठलाग करेपर्यंत सिंगल तर डेफिनेटली मिळेल. बॅटची हलकीशी एज. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. टार्गेट सेट केले गेले ते 28 धावेचं आणि आता विजयासाठी 17 रनची आवश्यकता. वारेटचा वंडर बॉय अर्थातच गुड्ड्याला आपण पाहतायत आणि ग्रामीण धमाका बिग बॅश सध्या सुरू आहे. पहिल्या दिवसात मी सुद्धा समालोचन त्या ठिकाणी केलं. त्यावेळेला पहिला बॉल खेळण्याचा मान प्रथमेश ठाकरेला मिळाला. पहिली विकेट घेण्याचा मान प्रथमेश ठाकरेला मिळाला. पहिला षटकार मारण्याचा मान प्रथमेश ठाकरेला मिळाला. पहिला चौकार मारण्याचा मान प्रथमेश ठाकरेला मिळाला. तोच मात्र आता सध्या बॅटिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. सिग्नेचर शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलाय षटकारासाठी. गुड्ड्याच्या बॅटमधून युरो पॉवर षटकार 6. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जबरदस्त शफल झालंय. षटकार आला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र आपण पाहतायत सुमित ढेकळे, प्रथमेश ठाकरे हे खेळाडू मात्र सातत्याने अप्रतिम चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. अनेक खेळाडू, परंतु ISPL सारख्या इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये प्रथमेश ठाकरे सारख्या मात्र खेळाडूला आपण पाहिला तर ग्रामीण क्रिकेटमधून जो चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू खेळतोय त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ISPL मध्ये मिळाला. म्हणजेच यावरून सिद्ध होतं की ग्रामीण क्रिकेट किती डेव्हलप झालंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावा. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. यावेळेला चिप शॉट खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत. बॉल फार वेगाने निघून जाईल. वन बाउन्स. डीप बॅकवर्ड पॉइंट अँड एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा येतोय उत्तम ज्वेलर्स. चौकार पहिल्या षटकात 22. ॲक्च्युली या खेळाडूंची खासियत राहिली की एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेत परंतु त्यांचे पाय जमिनीवर आहेत. डाऊन दी अर्थ खेळणारे हे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करतात. का आज त्यांना फॅन फॉलोविंग मात्र जास्तीत जास्त मिळते. त्यांचा खेळ तर क्लास होतो परंतु बॅड पॅचमध्ये सुद्धा फॅन फॉलोविंग त्यांच्या बाजूने असते. कारण त्यांनी कमवलेली नम्रपणा आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विभागात जाऊन प्रामाणिक खेळ केलाय, माणुसकी दाखवले. या सगळ्या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला मात्र फॅन फॉलोविंग जास्तीत जास्त मात्र आपण पाहते की फॉलो करते आणि त्याचमुळे हे खेळाडू मात्र सध्या फेम होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर 22 धावा आल्यानंतर आता 6 रनची आवश्यकता. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. आणि यावेळेला फिनिशिंग टच सुमित ढेकळे अंदाजामध्ये, बाहुबलीच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवलंय अगदी आउट ऑफ द पार्क आणि इथे मॅच फिनिश. आयोजकांचा वेळ वाचवलाय. आयोजक सुद्धा खुश असतील या कामगिरीवर, यात मात्र शंका नाहीये.
आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित करताना दीपसाई स्पोर्ट्स हार्ड लक एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जेम्स बॉन्ड. चला अश्विन आपण या, आपला सन्मान केला जाईल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. आणि वेल प्लेड, सुपर आणि मॅन ऑफ द मॅच प्रथमेश ठाकरे. विवेकजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विवेकजी म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावर या, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.